नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेट-सेट परीक्षा पेपर पहिल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे संशोधन अभियोग्यता. संशोधन अभियोग्यता भाग 3 या व्हिडिओमध्ये आपण ज्या ओल्ड क्वेश्चन पेपर झाले सेट एक्झामचे ते 2017 ते 2020 या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता या टॉपिकवर आधारित आलेल्या प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता आपण सराव प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी टिंबटिंब ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ICTचा वापर संशोधनामध्ये काय आहे याच्या संदर्भाने आलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एंड नोट. आता तुम्ही जर थोडंसं इंग्लिश वाचून घेतला असता, वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कोणतं आहे असं आपल्याला विचारलं होतं. तर आपल्या प्रश्नात तर एंड नोट. आता MS वर्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा पेपर लिहिता तर एंड नोट आणि दोन महत्त्वाचे टप्पे आहेत MS वर्डमध्ये, एंड नोट आणि फुटनोट. आता पहिले आपण फुटनोट म्हणजे काय समजून घेऊ. फुटनोट म्हणजे काय, तुम्ही एक पेपर लिहिताय, पहिलं पान लिहिणं झालं लगेच खाली फुटनोट असते. आणि इन नोट म्हणजे काय, तुम्ही पेपर पूर्ण लिहिला, किती पेज लिहिला, 10-15 पेज लिहिला आणि नंतर मग काय असते, इन नोट असते. आणि मग तुम्ही खाली तिथं नोंदवू शकता तुमचे काय विशेष महत्त्वाच्या बाबी किंवा काय आपण त्याला शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म असे संदर्भ तुम्ही तिथं इन नोटच्या तिथे लिहू शकता. इन नोट म्हणजे पूर्ण लेख झाल्याच्या नंतर आणि फुटनोट म्हणजे त्याच पेजच्या खालच्या साईडला. अशा पद्धतीनं हे उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, संशोधन लेखाचे सुरुवातीस टिंबटिंब लिहिला जातो. संक्षेप, सारांश, गोषवारा, प्रस्तावना. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सारांश. आता हे उत्तर आपण कसं घेतलं, जे रिसर्चमध्ये जे APA संस्था आहे, अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशन, तर या APAचे काही निर्देश आहेत. जसं त्यांचे निर्देश आहे की सुरुवातीला काय ते सांगतात की अगोदर शीर्षक असावं, नंतर नामनिर्देशन असावं, नंतर सारांश असावा, नंतर प्रस्तावना असावी, नंतर फलिते असावे. हे त्याचे टप्पे आहेत. मग आता बघा आपल्याला काय प्रस्तावना, आपलं कन्फ्यूज प्रस्तावनेमध्ये झालं असतं. प्रस्तावनेच्या अगोदर काय असतं, ॲब्स्ट्रॅक्ट असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास टिंबटिंब गृहीतक असे म्हणतात. एकतर्फी, अनुमानात्मक, कार्यकर, आदेशिक. जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो तर त्याला वर्किंग हायपोथेसिस असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न, ज्या संशोधन पत्रिकांचा टिंबटिंब उच्च असतो त्या इतर पत्रिकापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. तर असे समजले जाते प्रभाव निर्देशांक उच्च दर्जाचा असायला पाहिजे, ज्याला इम्पॅक्ट फॅक्टर असं संबोधल्या जातं. तर ते सायटेशन वगैरे इंडेक्स यावर आधारित प्रभाव निर्देशांक असतो. आपल्याला इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे की जेवढा प्रभाव निर्देशांक उच्च तेवढं ती संशोधन पत्रिका, ते जर्नल तेवढं उच्च दर्जाचं असतं. त्यानंतर पुढील प्रश्न, या आपत्कालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. कार्यशाळा, चर्चासत्र, उन्हाळी वर्ग, उजळणी वर्ग. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्यशाळा. आता दोन ठिकाणी कन्फ्यूज होईल, उन्हाळी वर्ग, उजळणी वर्ग इथं नाही जास्त कन्फ्यूज, आपण कार्यशाळा आणि चर्चासत्रेमध्ये. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्यशाळा. का, काय म्हणलं इथे, सखोल पाठ्यक्रमात लहान लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे. आता कार्यशाळामध्ये काय आहे, कार्यशाळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे एक तर प्रशिक्षण असतं तिथे आणि प्रत्यक्ष कृतीला वाव असतो. कार्यशाळामध्ये प्रत्यक्ष कृती, त्याच वेळेस नवीन तंत्रे आत्मसात करू शकू ना आपण, बरोबर आहे. आणि चर्चासत्रामध्ये काय असतं, विशिष्ट शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थ्यांचा समूह येतो, त्याच्यामध्ये गुण दोष यावर आधारित चर्चा होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मते ऐकून घेतली जातात.
म्हणजे चर्चासत्रामध्ये चर्चेला महत्त्व आहे, कृतीला नाही. म्हणजे जास्त ओरली तिथं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कार्यशाळा असं घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न, सुलिखित टिंबटिंब संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालाची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोग होईल. म्हणजे काय? तर शीर्षक, संक्षेप, सारांश आणि गोषवारा. आपण जर एक शब्द घेतला, अट्रॅक्ट पोटेन्शियल रीडर्स, संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल. आकर्षित कोण करेल? आपण तर बघा, आता बघा, आकर्षित कोण करेल संभाव्य वाचकांना? आपण जे काही मटेरियल देत आहोत तर ते आकर्षित करेल शीर्षक. कारण जेवढं टायटल भारी, जेवढं टायटल तुम्हाला आकर्षित करेल, तेवढं ते लोक काय करतील, तो जनरल काय जे असतील तुमचा रिसर्च पेपर वगैरे वाचतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर इथं शीर्षक येईल. आपण जर थोडंसं इंग्रजी वाचलं प्रश्न, तर मला वाटतं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओवर टायटल जाऊन बघताना एखादं टायटल आकर्षक वाटतं तुम्हाला, आतमध्ये काही असू देत, परंतु त्या टायटलवरच तुम्ही काय करता, त्या व्हिडिओवर क्लिक करता आणि तो व्हिडिओ बघता. त्यानंतर पुढील प्रश्न, जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. गृहीतक, सिद्धांत, प्रतिरूप, तत्व. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणल्यावर काय, आपल्याला गृहीतक. आता प्रॉब्लेम काय आहे बघा, जनरली इथे गुगल ट्रान्सलेट केलेला असावं कदाचित. आता बघा, हायपोथेसिस, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हायपोथेसिस. परंतु हायपोथेसिस म्हणजे काय? परिकल्पना. हायपोथेसिस म्हणजे काय? परिकल्पना. म्हणजे ही माहिती परिकल्पनेबद्दल आलेली आहे, गृहीतकाबद्दल नाही. हे गृहीतक चुकीनं ट्रान्सलेट झालेलं आहे ते. कारण गृहीतक म्हणजे अझम्पशन होतंय. गृहीतक म्हणजे काय? अझम्पशन होईल. म्हणजे जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास परिकल्पना असे म्हणतात. आता कारण काय बघा, कारण परिकल्पना म्हणजे काय? समस्या सोडवण्यासाठी केलेले तात्पुरतं विधान किंवा तात्पुरता अंदाज, त्याला आपण परिकल्पना म्हणतो. म्हणजे ही जी माहिती आहे ही परिकल्पनेबद्दल आली. पण गृहीतक म्हणजे काय? तर गृहीतक म्हणजे गृहीतक हे काय? संशोधन झाल्यानंतर जे संशोधन निष्कर्ष असतात त्यावर आधारित असणारी सत्यविधान आहेत, म्हणजे गृहीतक आहे. म्हणजे इथं गृहीतक शब्द चुकीचा आहे. इथं काय पाहिजे होता? परिकल्पना. म्हणून इंग्लिश प्रश्न जर तुम्ही गृहीत धरला तर त्याचं उत्तर ये आहे. आणि जर तुम्हाला मानायचंच असलं मराठीमधनं तर हा शब्द मानायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर पुढील प्रश्न, आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी टिंबटिंबचा वापर होतो. वृत्ताकार चित्र, कोष्टक, दंडिका, आकृती, बिंदू आलेख. अरे वृत्ताकार चित्र, दंडिका, आकृती आणि बिंदू आलेख याच्यामध्ये वेगवेगळ्या राशी, वितरण वगैरे दिलेलं असतं. मात्र कोष्टकामध्ये काय दिलेले असतं? आकडे दिलेले असते. तुम्हाला जास्त माहीत जरी नसते याच्याबद्दल तरी तुम्ही हे उत्तर काढू शकले असते. त्यानंतर पुढील प्रश्न, एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? तर बघा, संशोधन पत्र त्याला म्हणजे अत्याधुनिक किंवा विश्वसनीय म्हणता येणार नाही. संदर्भ सूची तो पण होणार नाही. त्यानंतर समालोचक लेख रिव्ह्यू आर्टिकल हे मात्र होऊ शकतं. सी इथं आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक आपलं उत्तर असेलच असं नाही. सी आपल्या प्रश्नाचं, कारण रिव्ह्यू आर्टिकलमध्ये या सर्व बाबी म्हणजे त्याच्यात चेक केलेल्या असतात, म्हणून तो माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत ठरेल. त्यानंतर पुढील प्रश्न, एखाद्या नियतकालिकाचे संशोधकासाठी सर्वंकष महत्त्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक टिंबटिंब आहे. तर तो सर्वोत्तम सूचक आहे आयगेन गुणक. बघा इथं नियतकालिक
नियतकालिकाचे संशोधकासाठी सर्वंकष महत्त्व दर्शवणारा. तर संशोधकासाठी तसं थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे बघा. कारण ज्यावेळेस आपण एखादं जर्नल टॉप दर्जाचं आहे त्यावेळेस आपण काय पाहतो, इम्पॅक्ट फॅक्टर पाहतो, बरोबर आहे. परंतु इथं संशोधकाच्या संदर्भानं आला असावं म्हणून आयगेन गुणक आपल्याला आन्सर कीनं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक चल जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतर श्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही असेल. तर ती योग्य संशोधन पद्धती काय असेल, प्रायोगिक संशोधन पद्धती. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही म्हटले. तपासणी क्षमता टेस्टॅबिलिटी आहे, वस्तुनिष्ठता आहे, कॉम्प्लेक्सिटी होऊ शकत नाही, म्हणजे नाही विचारले म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सीच असणार आहे. कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी संबोध स्पष्टता हे तर कोणत्याही हायपोथेसिसचं वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सी. नाही विचारले की हे वैशिष्ट्य नसतं, ए, बी आणि डी असू शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न, जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. आता हे सांख्यिकीवर आधारित क्वेश्चन आहे, तर तुम्हाला डायरेक्ट बहुलक म्हणजे काय माहीत पाहिजे होतं. तर बहुलक म्हणजे काय, 3 मध्यांक किंवा मध्यगा वजा 2 मध्यमान, हे ते झालं सूत्र. मग आता बहुलक आपल्याला माहिती आहे, झड म्हणतात बहुलकाला. मग 3 इथं चिन्ह नाही कोणतं, म्हणजे काय 3 गुणिले किती आहे मध्यगा 22, म्हणजे मध्यांक किती आहे 22, 3 गुणिले 22 मायनस 2 गुणिले मध्यमान किती आहे 20. मग आता सोडवा गणित. झड बरोबर 22 त्रिक 66 आणि 20 दुनी 40. त्याच्यानंतर झड बरोबर काय येतं मग 26. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, सी. त्यानंतर पुढील प्रश्न, दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब म्हणतात. कॉपीराईट, वाङ्मयचौर्य, प्रकाशन, स्वामित्व हक्क. हे प्रकाशन येणार नाही, स्वामित्व हक्क येणार नाही. कॉपीराईट आणि वाङ्मयचौर्य याच्यामध्ये कन्फ्यूज होईल, तर त्याला म्हणायचं वाङ्मयचौर्य. कारण कॉपीराईट काय ते नंतरचा पुढचा टप्पा असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो. चलामधील संबंध प्रस्थापित करणे, चलाचे वर्णन करणे, सिद्धांताच्या उपाययोजनाचा अभ्यास करणे, प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे हा एक्सपेरिमेंटल रिसर्चचा हेतू असतो. आता चलामधील संबंध प्रस्थापित करणे हा इथं कन्फ्युजन होते ए मध्ये. तर ते कन्फ्युजन यामुळे होते कारण ते त्या संशोधन वापरतात. प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक संशोधन पद्धतीचं हे काय आहे, वैशिष्ट्य आहे. मात्र इथं आपल्याला सीच उत्तर घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात. उद्दिष्टे, परिमर्यादा, गृहीतके, परिकल्पना. हे उद्दिष्टे असं तर काही म्हणता येणार नाही, कारण उद्दिष्टे संशोधन समस्येतून निर्माण झालेली असतात आणि नंतर मग गृहीतके आणि नंतर परिकल्पना. ठीक आहे. म्हणजे काय आहे, संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना हे काय परिमर्यादाच उत्तर येईल ना, डिलिमिटेशन्स. बी हे असण्याची काही गरज नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शततमक आणि टिंबटिंब सारखेच असतात. तर मध्यांक 50वे शततमक आणि मध्यांक सारखेच असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे टिंबटिंब आहे. नैतिक, अनैतिक, मान्य, योग्य. तर हे बघा काय, परत प्रश्न वाचा. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे टिंबटिंब आहे.
तर हे काय आहे? हे अनैतिक आहे, अनैतिक आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जवळपास 4 प्रश्नपत्रिकामधील जे रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे त्या टॉपिकवर आपण चर्चा केलेली आहे. येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल. त्याचबरोबर सेटनेट परीक्षेच्या सरावासाठी तुम्ही सेटनेट स्टडी हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सराव प्रश्न पोलद्वारे सोडवता येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.